श्री स्वामी समर्थ। आज आपण जे दर्शन घेत आहेत हे स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ समाधी मठ। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचे हे समाधी स्थान। अक्कलकोटला स्वामी समर्थ जे आले त्यांचं वास्तव्य अक्कलकोटामध्ये 21 वर्ष महाराजांचे इथे वास्तव्य असायचं। ते वास्तव्य त्यांचं जे होतं ते श्री स्वामी परमभक्त चोळप्पा महाराज यांच्या वाड्यामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं। 21 वर्ष महाराज जेव्हा इथे राहायला होते तेव्हा त्यांनी अनेक लीला दाखवल्या आणि महाराजांनी निवासस्थान म्हणून चोळप्पांचं निवासस्थान निवडलं होतं। 21 वर्षामध्ये ज्या अनेक लीला दाखवल्या त्यावेळेला स्वामींना जेव्हा समाधी घ्यायची वेळ आली तेव्हा स्वामींनी श्री चोळप्पांना सांगितलं की आता तुझी जायची वेळ आलेली आहे। 7 जन्माचं तुझं माझं पिता पुत्राचं नातं आहे, या नात्याप्रमाणे आधी तुला जावं लागेल, तर तुला काय हवे ते माग। तेव्हा श्री चोळप्पा महाराजांनी सांगितलं की माझ्या पिढ्यांना तुमची सेवा घडू द्या। तेव्हा स्वामी म्हणाले की माझ्या पिढ्यांना सेवा घडू दे, किती मोठं मागितलेलं असतं। तुला माहिती आहे की मी तुझ्या घरातच समाधी घेणार आहे आणि तरी सुद्धा तू मागताना मागितलं की माझ्या पिढ्यांना तुझी सेवा घडू द्या। हीच तुझी सेवा मला भावलेली आहे, म्हणूनच मी तुझ्या घरात 21 वर्ष राहून समाधी स्थान घेतोय। आज हे समाधी स्थान म्हणजे श्री परमभक्त स्वामी चोळप्पा महाराज यांचे हे निवासस्थान आहे। या निवासस्थानामध्ये स्वामींनी 21 वर्ष राहून समाधी घेतलेले हे ठिकाण आहे। या ठिकाणी समाधी घेताना स्वामींनी आधी काही पावण्यांची स्थापना केलेली आहे। काही पावणे म्हणजे स्वामींची आम्रकोटेश्वर लिंग, खंडोबाच्या त्रय मूर्त्या, श्री गणेशाची मूर्ती आणि काळ्या पाषाणाच्या गुरुपादुका, या स्वामींनी हे सगळे माझे पावणे आहेत म्हणून वरती स्थान दिलेलं आहे त्यांना। आणि हा जो समोर आपण आता गाभारा पाहतोय या गाभाऱ्यासारखाच एक गाभारा खाली आहे, त्याला स्वामी ब्रह्मानंदी गुहा म्हणायचे। स्वामी समाधी घ्यायच्या काही दिवस त्या गुहेमध्ये ध्यानस्थ असायचं। महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी 30 एप्रिल 1878ला देहत्याग केला वडाच्या झाडाखाली। तो देह स्वामींचा इथे खाली जो गाभारा आहे त्याला स्वामी ब्रह्मानंदी गुहा म्हणायचे। त्या गुहास्थानामध्ये स्वामींचा देह पद्मासन अवस्थेमध्ये ठेवलेला आहे। याच्यावर आता जे आपण पाहतोय हे स्वामींचं वस्त्रालंकार रूप आहे। पहाटे 5ला इथे काकडा आरती होत असते। देवाचे जे वस्त्र अलंकार आहेत ते नंतरनं काढले जातात। पहाटे 5 ते 10 वाजेपर्यंत अभिषेक, पूजा, नित्योपचार विधी चाललेले असतात। नंतर भगवंताला हे अलंकार रूप दिलेलं जातं। हे मंदिर स्थान जेव्हा स्वामींनी समाधी घेतली त्याच्यानंतरनं महाराज 3 दिवसांनी एका भक्तांच्या घरी प्रसादासाठी गेले होते, तेव्हा इथून आवाज आला होता, हम गया नहीं जिंदा। ते हे समाधी स्थान। तरी सगळ्यांना स्वामींची कृपा दृष्टी लाभो, कृपा आशीर्वाद लाभो आणि आपण सर्वजण स्वामी सेवेमध्ये अखंड तल्ली होऊन स्वामींची सेवा करू। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हा स्वामींनी वापरलेला राजदंड। हा राजदंड म्हणजे जसे वयस्कर लोक आधाराला काठी घेऊन चालतात तसं स्वामी हा राजदंड असा धरून चालायचे। याच्यावरनं स्वामींची उंची आपणाला जाणवते। हा स्वामींनी इथे चोळप्पांच्या घरात वास्तव्य असताना वापरलेला हा राजदंड तो।